गावातील अशा लोकांच्या नादी लागू नका. नंबर 1, दुसऱ्यांची जमीन बळकवण्याची संधी शोधणारे. अशा लोकांचे लक्ष स्वतःच्या कष्टावर नसते, तर दुसऱ्यांची जमीन, घराजवळची जागा किंवा मालमत्ता कशी आपल्या ताब्यात येईल यावर असते. एखाद्या कुटुंबात भांडण सुरू असेल, वारसामध्ये मतभेद असतील किंवा एखादा व्यक्ती गावाबाहेर राहत असेल, तर त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला गोड बोलून जवळीक वाढवतात, नंतर हळूहळू आपला स्वार्थ साधतात. अशा लोकांपासून नेहमी सावध राहावे. नंबर 2, दुसऱ्यांचे लग्न मोडण्यासाठी अफवा पसरवणारे. काही लोकांना दुसऱ्यांचे सुख पाहवत नाही. लग्न ठरत असताना मुलगा आणि मुलगी यांच्याबद्दल खोट्या गोष्टी सांगणे, गैरसमज निर्माण करणे किंवा कुटुंबामध्ये शंका निर्माण करणे हे त्यांचे काम असते. एका खोट्या अफवेमुळे 2 कुटुंबाचे नाते तुटू शकते. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नये. नंबर 3, याला पीकच येऊ नये असा मत्सर करणारे. शेतकऱ्यांच्या मेहनतीपेक्षा काही लोकांना त्यांचे नुकसान पाहण्यात आनंद वाटतो. एखाद्याचे पीक चांगले आले, नवीन विहीर झाली किंवा आर्थिक प्रगती झाली तर त्यांना ते सहन होत नाही. ते सतत नकारात्मक बोलतात. मत्सर माणसाला आतून कमकुवत करतो आणि अशा लोकांची संगत आपलेही विचार खराब करू शकते. नंबर 4 मित्रांनो, भावामध्ये आणि नातेवाईकांमध्ये भांडणे लावणारे. अशा लोकांना एकत्र कुटुंब पाहवत नाही. ते एका व्यक्तीचे बोलणे दुसऱ्याला सांगून गैरसमज निर्माण करतात. सुरुवातीला छोटा वाद असतो, पण नंतर तो मोठ्या भांडणात बदलतो. अनेक कुटुंबे अशा लोकांमुळे तुटलेली दिसतात. नंबर 5 मित्रांनो, दुसऱ्यांचे घर उद्ध्वस्त होताना पाहून आनंद मानणारे. काही लोकांना एखाद्या कुटुंबावर संकट आले की सहानुभूती वाटत नाही, उलट त्यांची चर्चा करण्यात आनंद वाटतो. ते मदत करण्याऐवजी आम्ही आधीच सांगितलं होतं असे बोलतात. अशी मानसिकता समाजासाठी घातक असते. नंबर 6, गरीब किंवा अडचणीत असलेल्या लोकांचा फायदा घेणारे. जेव्हा एखादा माणूस आर्थिक अडचणीत असतो तेव्हा काही लोक त्याला मदत करण्याऐवजी त्याची जमीन, मालमत्ता किंवा हक्क मिळवण्याचा प्रयत्न करतात. संकटात माणसाची खरी ओळख होते आणि अशा वेळी स्वार्थ दाखवणारे लोक कधीच विश्वासार्ह नसतात. नंबर 7, गावात गटबाजी निर्माण करणारे. हे लोक गावाला 2 किंवा अधिक गटामध्ये विभागतात. प्रत्येक गोष्टीत पक्षपात करतात आणि लोकांमध्ये वैर वाढवतात. त्यांच्या बोलण्यामुळे गावातील शांतता आणि एकोपा नष्ट होतो. नंबर 8 मित्रांनो, दुसऱ्यांच्या प्रगतीला अडथळे आणणारे. एखाद्याला नोकरीची संधी मिळाली, व्यवसाय सुरू झाला किंवा समाजात मानसन्मान मिळाला तर काही लोक त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यांना स्वतः पुढे जायचे नसते, पण दुसऱ्यालाही जाऊ द्यायचे नसते. नंबर 9 मित्रांनो, खोटे साक्षीदार आणि खोटी माहिती देणारे. जमीन, पैसे किंवा वैयक्तिक वादांमध्ये काही लोक पैशासाठी किंवा स्वार्थासाठी खोटे बोलतात. त्यांच्या एका खोट्या विधानामुळे एखाद्या निष्पाप व्यक्तीचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांच्या जवळ जाणे टाळावे. नंबर 10, माझेच चालले पाहिजे अशा अहंकार असणारे. अशा लोकांना दुसऱ्यांचे मत, भावना किंवा हक्क याची किंमत नसते. गावातील निर्णय असो किंवा कौटुंबिक विषय त्यांना फक्त स्वतःचेच म्हणणे खरे वाटते. अशा अहंकारी लोकांमुळे नाती खराब होतात आणि वाद वाढतात. नंबर 11, दुसऱ्यांच्या घरासमोरची जागा हळूहळू बळकवणारे. अशा लोकांची सुरुवात खूप छोटी असते. आज थोडी सामान ठेवतील, उद्या जनावरे बांधतील, परवा शेड उभी करतील. हळूहळू ती जागा स्वतःची आपल्यासारखे वागू लागतात. अनेक वेळा लोक शांत राहतात म्हणून ते लोक आणखी पुढे जातात. अशा लोकांमुळे शेजार धर्म बिघडतो आणि वर्षानुवर्षे वाद सुरू राहतात. नंबर 12 मित्रांनो, दुसऱ्यांच्या मुलाचे भविष्य बिघडावे असे वाटणारे. गावात काही लोक दुसऱ्यांची मुले शिकून मोठी झालेली पाहवत नाहीत. एवढं शिकून काय उपयोग, नोकरी मिळत नाही, अशा गोष्टी बोलून मुलांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा लोकांचे बोलणे ऐकून थांबणारे लोक आयुष्यात मागे पडतात. नंबर 13 मित्रांनो, दुसऱ्यांच्या घरात शांतता नको वाटणारे. काही लोकांना एकत्र कुटुंब पाहवत नाही. घरात प्रेम, एकोपा आणि आनंद असेल तर त्यांना अस्वस्थ वाटते. मग ते घरातील एखाद्या सदस्याच्या कानात दुसऱ्यांबद्दल काहीतरी भरवतात आणि वाद निर्माण करतात. नंबर 14 मित्रांनो, नातेवाईकांमध्ये संशय निर्माण करणारे. तो तुझ्याबद्दल असं बोलत होता, तुझा हिस्सा खाणार आहे. अशा वाक्यांनी ते लोक नात्यांमध्ये विष पेरतात. अनेक वर्षाची नाती काही दिवसात तुटतात. संशय निर्माण करणे हा अशा लोकांचा सर्वात मोठा शस्त्र असतो. नंबर 15 मित्रांनो, दुसऱ्यांचे काम बिघडावे म्हणून अडथळे आणणारे.
कोणाचे दुकान चांगले चालू लागले, व्यवसाय वाढला किंवा एखाद्याला चांगली संधी मिळाली तर काही लोकांना ते सहन होत नाही. मग ते ग्राहक तोडण्याचा, खोट्या अफवा पसरवण्याचा किंवा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. नंबर 16 मित्रांनो, गावातील प्रत्येक गोष्टीत फूट पाडणारे, सण, उत्सव, यात्रा, मंदिर समिती किंवा कोणतेही सामाजिक काम असो, अशा लोकांना एकता आवडत नाही. ते मुद्दाम गट तयार करतात आणि लोकांना एकमेकांविरुद्ध उभे करतात. त्यामुळे संपूर्ण गावाचे नुकसान होते. नंबर 17 मित्रांनो, दुसऱ्यांच्या अडचणीतही वाट पाहणारे. काही लोक मदत करण्यासाठी नाही तर फायदा घेण्यासाठी वाट पाहतात. एखादा माणूस कर्जात गेला, संकटात सापडला किंवा वादात अडकला की हे लोक स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. नंबर 18 मित्रांनो, यांच्या घरात चूक नको असा विचार करणारे. अशा लोकांना दुसऱ्यांच्या आनंदाचे क्षणही सहन होत नाहीत. घर बांधले, मुलाचे लग्न झाले, नोकरी लागली किंवा नवीन वाहन घेतले की त्यांना आनंद होत नाही. उलट काहीतरी वाईट घडावे अशीच अपेक्षा असते. नंबर 19, दोन मित्रांमध्ये दुरावा निर्माण करणारे. जवळचे मित्र, भाऊ किंवा नातेवाईक यांच्यात गैरसमज निर्माण करून स्वतः बाजूला असणारे लोक खूप धोकादायक असतात. ते समोर मित्र असल्याचे दाखवतात पण मागे वेगळेच खेळ खेळतात. नंबर 20 मित्रांनो, दुसऱ्याची प्रगती थांबवण्यासाठी खोटे आरोप करणारे. एखाद्या व्यक्तीला गावात मानसन्मान मिळू लागला की काही लोक त्याच्यावर खोटे आरोप करतात, त्यांची प्रगती खराब करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना स्वतःपेक्षा दुसरा मोठा झालेला पाहवत नाही. मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.